हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं चैतालीच आर्ट गॅलरीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये दिव्यांची पूजा का करावी, ती कशी करावी, याचे फायदे काय, दिव्यांच्या पूजेचं म्हणजेच आषाढ दीप अमावस्येचं महत्त्व काय, आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या याचं महत्त्व काय, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आषाढ अमावस्येलाच दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असंही म्हटलं जातं. तर मग ही दिव्याची पूजा का करायची? तर वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. थोडक्यात काय तर आपल्याला वर्षभर अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिव्याला त्याचे आभार व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस. दीप अमावस्येलाच म्हणजेच आषाढ अमावस्येलाच याच दिवशी दिव्यांची पूजा का करायची? तर बघा, आपण आषाढी एकादशी केली आत्ता, त्या आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, त्या एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत देव निद्रावस्थेत जातात. म्हणजेच काय, या जगाचा पालनकर्ता हा विश्रांतीसाठी जातो 4 महिन्यांसाठी. त्या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असंही म्हटलं जातं. मग या चातुर्मासामध्ये शुभकार्य करत नाहीत. मग देव जेव्हा निद्रावस्थेत जातात, त्यामुळे आपल्याला देवांकडून मिळणारी जी ऊर्जा आहे, जे आत्मिक समाधान आहे, जी शांती आहे, आपलं जे मागणं आहे ते पुरं कोण करणार? तर देवशयनी एकादशीपासून लगेचच येते ती गुरुपौर्णिमा आणि त्याच्याच पाठोपाठ येते ती आषाढी अमावस्या. या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरुप्रतीचा कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली. तर गुरु म्हणजे कोण? गकार म्हणजे काय तर अज्ञानरूपी अंधकार, आणि ऋकार म्हणजे काय तर अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. अर्थात गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालवणारा. तसंच हा दिवा पण काय आहे? अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, म्हणजेच अंधार घालवणारा आहे. आणि हेच आहेत की जे आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. म्हणून या दिव्यांची या आषाढी अमावस्येला पूजा करायची, त्यांची सेवा करायची आहे. तर मग ही पूजा कशी करायची? तर या अमावस्येला नक्की काय केलं जातं? तर बघा, आपल्या घरात जे सगळे दिवे आहेत, म्हणजे अगदी लहान दिव्यांपासून ते मोठ्या दिव्यांपर्यंत, म्हणजे कोणते? देवघरात लावण्यात येणाऱ्या दिव्यांचे, तुळशीसमोर लावण्यात येणारं निरांजन आहे, मोठ्या समया आहेत, आणि लामण दिवा वगैरे, अशा सगळ्या प्रकारच्या दिव्यांना स्वच्छ धुवायचं असतं. घासून पुसून स्वच्छ करून या दिव्यांची पूजा करायची असते. सगळ्यात छोटी पंती असू दे किंवा मोठी समई असू दे, जेवढे आपल्याकडे दिवे अवेलेबल आहेत त्या सगळ्यांचं या दिवशी घासून पुसून स्वच्छ करून पूजा करायची आहे. तर ही पूजा करताना त्याची एक सुंदर मांडणी करायची असते. सुंदर असं एखादं कापड अंथरून, स्वच्छ कापड अंथरून त्याच्यावरती या दिव्यांची सुंदर मांडणी करून हळदी कुंकू, अक्षदा, गंध, फुलं, बेलपत्र म्हणा किंवा दुर्वा म्हणा, तुम्हाला जे तुम्ही तुमच्या देवी देवतांची पूजा करताना अर्पण करता त्या सगळ्या गोष्टी
म्हणजे जशी आपण देवांची पूजा करतो अगदी तशीच या दिव्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. सुंदर अशी रांगोळी काढायची आहे की जेणेकरून मनाची आणि देवघराचीही प्रसन्नता उत्तमतेने वाढेल. या दिवशी दिव्यांना आराम द्यायचा असतो. त्यामुळे या दिव्यांना ओवाळण्यासाठी काय करायचं, कसं ओवाळणार, त्यांना तर आपण आराम देणार आहोत. तर त्यासाठी अशी प्रथा आहे आपल्याकडे. म्हणजेच काय, आपल्या पूर्वजांनी सोय करून ठेवली आहे की या दिवशी या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकीचे दिवे करायचे असतात. आणि या कणकीच्या दिव्यांनी आपण जे स्वच्छ करून ठेवलेले दिवे आहेत त्या दिव्यांना ओवाळलं जातं. आणखी एक प्रथा आहे या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्याची. ती म्हणजे याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं. यामुळे काय होतं तर त्यांचं आयुष्य वाढतं, आरोग्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. म्हणून या अमावस्येला नक्की दिव्यांची पूजा करा. आषाढ अमावस्या आपल्याला असा संदेश देते की जेव्हा आपल्या आयुष्यात निराशा, काळोख, अंधार येतो तेव्हा उदास न होता पंथीच्या ज्योतीने दिवस साजरा करायचा. तरच आपल्या आयुष्यात नवीन बहरणारा श्रावण नक्कीच येईल. म्हणजेच काय, ही अमावस्या झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावण महिना म्हणजे रिमझिम पावसाचा महिना. कधी थोडंसं ऊन तर कधी रिमझिम बरसणाऱ्या सरी म्हणजेच पाऊस. मनाला प्रसन्न करणारं आल्हाददायक वातावरण असतं या महिन्यामध्ये. आणि याच महिन्यापासून सुरू होते सणांची रेलचेल. गुरूंकडून आणि दिव्यांकडून मागून घेतलेले आशीर्वाद, काम करण्याची नवी उमेद, मार्ग या सगळ्यांमुळे येणाऱ्या सणांमध्ये मरगळ झटकली जाऊन नवीन ऊर्जा घेऊन आपण येणाऱ्या प्रत्येक सणासाठी तयार असतो. चला तर मग यावर्षीही आपण दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या नक्की साजरी करूया. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा. अशाच प्रकारच्या सुंदर, नाविन्यपूर्ण, कलात्मक, देखण्या, सहज, सोप्या, कोणालाही काढता येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला भेट अवश्य द्या. थँक्यू.